आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून आलेले शिवभक्त आणि स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी आज या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या कटकारस्थातून उभं राहिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि करोडो रुपये खर्च केलेले असताना ते स्मारक कुठे उभं राहिले हे पाहण्यासाठी स्वतः छत्रपती संभाजीराजे या ठिकाणी आलेले आहेत। त्यासोबत महाराष्ट्राच्या तमाम अखंड जिल्ह्यातून स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। खरं तर पाहूया की आज या अरबी समुद्रामध्ये महाराजांचं भव्य दिवस स्मारक कुठे झालेलं आहे आणि जलपूजन कोणत्या पाण्याने केलंय ते पूज्य पाणी आम्ही या ठिकाणी पाहायला आलोय। थोड्याच वेळा ठिकाणी छत्रपती संभाजीराजे भोसले हे आपल्याला या ठिकाणी दाखवतील। या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा निषेध करावासा वाटतो, कारण आदरणीय नरेंद्रभाई मोदींनी या ठिकाणी येऊन जलपूजन केलं। 2016 रोजी 2014ला हा प्रकल्प घोषित करण्यात आला, परंतु तब्बल 10 वर्ष उलटून सुद्धा या ठिकाणी आम्हाला काहीच दिसत नाही। परंतु आम्हाला कोणाशी तुलना करायची नाहीये, परंतु गुजरात सारख्या राज्यामध्ये फक्त 5 वर्षामध्ये 2013ला सरदार वल्लभभाई पटेल लोहपुरुषांचा पुतळा जाहीर होतो आणि फक्त 2018 मध्ये 5 वर्षामध्ये हा पुतळा पूर्ण होतो। खरं तर ही गोष्ट कौतुकास्पद आहे, परंतु आपल्या महाराष्ट्रावरच हे का? महाराष्ट्राच्या शिवभक्तांवर अन्याय का? महाराष्ट्राच्या माणसांवर अन्याय का? महाराष्ट्राच्या मातीवर अन्याय का? खरं तर हा प्रश्न आम्हाला केंद्र सरकारला, राज्य सरकारला विचारावासा वाटतो, कारण या ठिकाणी ज्या स्वार्थी राजकारण्यांनी, ज्या नालायक राजकारण्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरून त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाकडे दुर्लक्ष केलेलं आहे। यामुळे या ठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी, प्रतिकात्मक आंदोलन करण्यासाठी स्वराज्य पक्ष तसेच महाराष्ट्रातील तमाम शिवभक्त या ठिकाणी जमलेले आहेत। या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध करतो। आम्हाला कोणतेही शिवस्मारक दिसत नाहीये, परंतु आम्ही पूर्ण फेरफटका या अरबी समुद्राला मारणार आहोत आणि त्यानंतर छत्रपती संभाजीराजे जे भूमिका घेतील त्यांच्याबरोबर आम्ही उभे राहणार आहोत। स्वतःच्या स्वार्थासाठी बांधण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरून जे संपूर्ण भारतात आणि भारताचे पंतप्रधान होत झाले ते नरेंद्रभाई मोदी, पाहूया की किती अजून छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी वापर केला जातो। शिवाजी महाराजांनी आपली अस्मिता आहे, जर एवढा मोठा पुतळा उभारणार आहेत तर महाराजांनी मागाशी सांगितल्याप्रमाणे जर पंतप्रधान जर कुठल्या या अशा गोष्टीला येत असेल तर त्यांनी प्रोटोकॉल पाळायचा असतो। येऊन सगळ्या गोष्टीची पाहणी करणे गरजेचं आहे। ते योग्य ठिकाणी आहे का, त्याच्या परवानगी योग्य आहेत का? मग केवळ 2016 साली याचं भूमिपूजन झालं, केवळ इलेक्शन डोळ्यापुढे ठेवून याचं भूमिपूजन करण्यात आलं का? हा एक आमचा फार मोठा सवाल आहे या सरकारला। त्यामुळे या सरकारचा जाहीर निषेध आहे। धिक्कार असो, धिक्कार असो, या सरकारचा अधिकार असो, आदर दाखवणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली डोकावर आज या ठिकाणी जेव्हा आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडनं गेटवे ऑफ इंडियाकडे येत असताना या पोलीस प्रशासनाने आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी आम्हाला त्यांना प्रश्न विचारावासा वाटतो, जेव्हा पंतप्रधान आले तेव्हा प्रोटोकॉल पाळले होते का? पंतप्रधानापेक्षा मोठं पद असणाऱ्या छत्रपती घराण्यातला छत्रपती संभाजीराजे या ठिकाणी आलेले आहेत। त्यांना ते विचारतात तुमच्याकडे परवाने आहेत का, परवानगी आहेत का, या सर्व प्रोटोकॉल पाळलेले आहेत का, असे प्रशासन प्रश्न विचारत आहे। परंतु जेव्हा पंतप्रधान आले होते तेव्हा हे प्रश्न प्रशासनाने पंतप्रधानाला विचारले होते काय, हे आम्हाला प्रशासनाला विचारावंसं वाटतं। खरं तर ही भाजप सरकारची असेल, सर्व महायुतीची असेल, ही दडपशाही आहे, ही मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न आहे आणि हा सर्व शिवभक्त परिवाराच्या आक्रोशाला या महायुती सरकारला जावं लागणार, हे या ठिकाणी मी निश्चित सांगतो। धिक्कार असो, धिक्कार असो, महाराष्ट्र सरकारचा आदर दाखवणाऱ्या सरकारचं करायचं काय? छत्रपती संभाजीराजे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं।